गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गेल्या 7 महिन्यांपासून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याने जिल्ह्यातील विकास कामांचा खोळंबा झालाय। धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात 4 कॅबिनेट मंत्री असूनही स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान जळगावचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलाय। पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे नाशिक आणि रायगड जिल्ह्याची स्थिती बिकट झाली आहे। पालकमंत्र्याअभावी जिल्हा नियोजन समितीच्या बैठका रखडल्या, त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे कोट्यावधी रुपयांचे विकास कामांचे प्रस्ताव धूळ खात पडू नये। 2025 ते 2026 या आर्थिक वर्षासाठी नाशिक जिल्ह्यासाठी सर्वसाधारण उपाययोजनांसाठी 925 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आलाय। मात्र पालकमंत्री नसल्यामुळे या मंजूर निधीपैकी 1 रुपयाही अद्याप मिळालेला नाही। याशिवाय आदिवासी विभागासाठी मंजूर झालेला जवळपास 325 कोटी रुपयांचा निधीही तसाच पडू नये। 1 एप्रिल पासून आदिवासी विभाग, आरोग्य आणि पाणी पुरवठा यासह अन्य विभागाच्या विकास कामांवरही अद्याप 1ही रुपया खर्च झालेला नाहीये। नाशिक जिल्ह्याचेच असलेले छगन भुजबळ आणि दादा भुसे यांचा पालकमंत्री पदावर नैसर्गिक ताबा आहे, तर दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून गिरीश महाजन यांचेही नाशिकवर लक्ष आहे। या तिघांमध्ये पालकमंत्री पदासाठी अघोषित शर्यत सुरू आहे। महत्त्वाचे म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या 2 वर्षांवर येऊन ठेपलाय। असं असतानाही सिंहस्थाच्या कामांना अद्याप मुहूर्त देखील लागलेला नाहीये। यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय। नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भुसे तर रायगडसाठी भरत गोगावले यांच्या नावाची मी शिफारस करेन, असे त्यांनी म्हटले। मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले। संपादकीय विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।